नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांनो आणि भावी शिक्षकांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। तर टीईटीच्या रिलेटेड ही जी आपण बॅच लॉन्च केलेली आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी बऱ्याच भावी शिक्षकांनी या बॅचला ॲडमिशन घेतलंय। एज्युकल्चर या ॲप्लिकेशनवरती ही बॅच आहे शिक्षक भरती सेक्शनमध्ये, की ज्याच्यामध्ये टीईटी एक्झाम 2026 साठी आपण आजपर्यंत झालेले जे पण पेपर 1 पेपर 2 चे जे मॅथमॅटिक्सचे प्रश्न आहेत, संपूर्ण अंकगणिताचे PYQ आहेत, असे टोटल 20 प्रश्नपत्रिका आपण याच्यामध्ये सोडवून घेतोय। तर या सर्व प्रश्नपत्रिकांच्या एक्सप्लेनेशन व्हिडिओचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी डेफिनेटली उपयोग होणार आहे। ठीक आहे, तर त्याच्यातलेच आपण भाग 1 आणि भाग 2 असे 2025 चे बघितले होते YouTube वरती। तर त्यातलाच आज आपण हा भाग तिसरा बघतोय, पेपर 1 चा भाग तिसरा, टीईटी 2025 भाग 3। ठीक आहे, असं आपण याच्यामध्ये बघत आहोत। चला भाग 3 च्या प्रश्नांना सुरू करू। तुम्हाला तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही हा माझा नंबर आहे, या नंबरवर मला विचारू शकता। आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि या परीक्षेची तयारी करणाऱ्या इतर तुमच्या सहकारी मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा। आणि डिस्क्रिप्शन मध्ये सगळी बॅचची लिंक वगैरे माहिती सगळा दिलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता। आणि जर तुम्हाला हे माझे लेक्चर आवडत असतील तर तुम्ही याला सबस्क्राइब करून इतर मित्रांना शेअर करू शकता। चला बघूया पुढच्या प्रश्नाला। 110 पर्यंतचे प्रश्न आपण पाहिले होते। 111वा प्रश्न आहे, ओ केंद्र असलेले वर्तुळ अँगल ADB च्या बाजूंना बिंदू A व बिंदू B मध्ये स्पर्श करते। हे ओ केंद्र आहे, ADB च्या बाजूंना बिंदू A आणि बिंदू B मध्ये स्पर्श करते, म्हणजे ह्या स्पर्शिका आहेत, टँजंट आहेत। टँजंट आहेत म्हणजे हा अँगल आणि हा अँगल 90 डिग्रीचा आहे। जर अँगल ADB 68 असेल, ADB हा किती सांगितले त्यांनी, 68 असेल म्हटलंय, तर AOB किती, AOB आता जर हा चौकोन बघितला तर चौकोनाच्या सगळ्या कोणांच्या मापाची बेरीज 360 पाहिजे। त्यातली याची 90 आहे, याची 90 आहे, मग तिसऱ्याची किती येणार, चौथ्याची बघा। मग 90 अधिक 68 अधिक 90 अधिक क्वेश्चन मार्क बरोबर 360। जमलंय? मग सांगा मला, 90 आणि 90 180 अधिक 68 अधिक क्वेश्चन मार्क बरोबर 360। तर 68 अधिक क्वेश्चन मार्क हे 180 इकडे गेले तर 360 वजा 180 180। तर क्वेश्चन मार्क बरोबर 180 वजा 68, म्हणजे 10 तून 8 गेले 2 आणि 18 तून 7 गेले 11, 112 डिग्री। तर हा क्वेश्चन मार्क वाला अँगल किती असणार आहे, 112 डिग्री, कारण चौकोनाच्या चारही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 360 डिग्री। कळालं? किती सोप्या पद्धतीने कुठलीही प्रॉपर्टी वगैरे माहित नसताना आपण हा प्रश्न सोडवू शकतो। ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघूया। काही मजुरांची 10 दिवसांची मजुरी 19,200 मिळते। 10 दिवसांची मजुरी, मजुरांची संख्या 3 ने कमी केली तर 5 दिवसांची मजुरी 6,000 होत असल्यास प्रत्येक मजुराची एका दिवसाची मजुरी किती। ठीक आहे, काही मजुरांची 10 दिवसाची मजुरी किती आहे रे, 19,200। मग 19,200 मग एका दिवसाची काढू, 10 दिवसांची 19,200 आहे, तर एका दिवसाची मजुरी एका दिवसाची मजुरी किती झाली, 1,920। काही मजुरांची संख्या 3 ने कमी केली तर 5 दिवसांची मजुरी 6,000 होते। आता 5 दिवसांची मजुरी 6,000 होते, तर x म्हणजे आता जर मजूर x पकडले आणि x वजा 3, 3 न कमी केली तर 5 दिवसांची 6,000 होते, तर एका दिवसाची किती रे, जसं 10 दिवसांची 19,200, एका दिवसाची 19,200 भागिले 10 1,920। 5 दिवसांची 6,000 आहे, तर एका दिवसाची किती, 6,000 भागिले 5 1200। समजलं? झालं। मग x मजुरांची 1,920 आहे आणि x वजा 3 मजुरांची 1200 आहे, म्हणजे जे 3 मजूर कमी झालेत त्यामुळे मजुरी कितीने कमी झाली रे, 20 आणि 9तून 2 गेले 7, 720 न मजुरी कमी झाली आणि मजूर कितीने कमी झाले, 3 न। याचा अर्थ 3 मजुरांची एका दिवसाची मजुरी किती, 700।
3 मजुरांची मजुरी किती रे 720. तर एका मजुराची एका दिवसाची मजुरी किती 24 त्रिक 72 240. तर प्रत्येक मजुराची एका दिवसाची 240. काय काय केलं बघा 10 दिवसाची मजुरी 19,200. 10 दिवस 10 दिवसाची मजुरी किती आहे 19,200. त्याच्यावरून एका दिवसाची काढली 10 भागलं 1920. परत 5 दिवसाची मजुरी 5 दिवसाची मजुरी किती आहे रे 6,000 आहे. मग एका दिवसाची किती 5 न भागलं 12 पंचे 60 तर 1200 आली. तर ही एक्स मजुरांची 1920 आहे. एक्स वजा 3 मजुरांची 1200 म्हणजे 720 न कमी झाली. मजूर 3 न कमी झालेत. 3 न मजूर कमी मजुरी 720 न कमी म्हणजे 3 मजुरांचीच एका दिवसाची मजुरी 720 आहे. तर एका मजुराची एका दिवसाची मजुरी 3 न भागा तर किती येणार 240. एकदम सोपा करून सांगतोय. तुम्ही बघा पुस्तकात फॉर्म्युले मोठं करून दिले. आपलं किती सोपं आहे. त्यामुळे हे एकदम इझी पद्धती नाही. ही माझी बॅच तुम्हाला डेफिनेटली फायदा करून देणार. तुम्ही फक्त मन लावून लेक्चर बघण्याची गरज आहे. चला पुढे जाऊया आपण. 5 कुटुंबांनी अनुक्रमे 45 किलोग्रॅम 60 किलोग्रॅम 50 किलोग्रॅम 24 किलोग्रॅम आणि 31 किलोग्रॅम याप्रमाणे तांदूळ जमवले. ते सर्व तांदूळ 5 समान पिशव्यात भरायचे असल्यास प्रत्येक पिशवीत किती तांदूळ. थोडक्यात सरासरी काढायचे. 45 अधिक 60 अधिक 50 अधिक 24 अधिक 31 टोटल बेरीज काय झाली 5 आणि 4 9 आणि 1 10. हातचा आला 1 3 आणि 1 4 4 आणि 2 6 6 आणि 5 11 11 आणि 6 17 17 आणि 4 21 210 टोटल बेरीज. सरासरी एकूण बॅग किती आहेत 5 म्हणजे 210 भागिले 5 5 20 1 उरला 5 दुनी 10 म्हणजे प्रत्येक ह्याच्यात सरासरी किती बसेल रे 42 kg. ऑप्शन नंबर 2 ह्याचं करेक्ट उत्तर येणार आहे. सरळ बेरीज करायची होती आणि एकूण प्रत्येक बॅग मध्ये किती तर एकूण बॅग न भागायचं होतं. एकूण 5 पिशव्या आहेत 5 बॅगा आहेत. नेक्स्ट एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप 125 आहे तर त्या कोनाच्या संगत विशाल कोन म्हणजे कुठला पण केंद्रीय कोन असेल याचं माप त्यांनी सांगितलं 125 आहे. तर विशाल कंसाचं म्हणजे याचं विचारलंय. कालच्या आधीच्या लेक्चर मध्ये बघितलं होतं वर्तुळाचं 360 असतं त्यातले एकाचं 125 आहे तर दुसऱ्याचं किती 360 वजा 125. घड्याळाच्या प्रश्नात बघितलं होतं आठवते का भाग 1 मध्ये 10तून 5 गेले 5 6तून 3 गेले 3 आणि 3तून 1 गेले 2. तर ह्या कंसाचं माप किती असणार आहे 235. ऑप्शन नंबर 2 235 डिग्री. इझी. खरंच खूप प्रश्न सोपे आहेत. तुम्ही त्याला योग्य पद्धतीने फक्त बघितलं पाहिजे. खालील आकृतीतील पंचकोनी चितीच्या शिरोबिंदूंची संख्या ही पृष्ठाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. शिरोबिंदू मोजू 1 2 3 4 आणि 5 सेम आणि असेच खाली 5 असणार बरोबर. हे आणि तिकडचं एक तर 5 आणि 5 10. शिरोबिंदू किती आहेत 10. आता पृष्ठांची संख्या मोजू 1 2 3 4 इकडचा एक 5 इकडचा एक 6 आणि खालचा एक 7. पृष्ठांची संख्या किती आहे 7. त्यांनी काय विचारले पृष्ठांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे शिरोबिंदूंची संख्या. शिरोबिंदूंची संख्या पृष्ठांपेक्षा कितीने जास्त आहे रे 3 ने जास्त आहे. लहान मुलाचा प्रश्न. 10 शिरोबिंदू होते आणि 7 बाजू होत्या 3 ने जास्त आहे. नेक्स्ट खालील आकृतीत प्रत्येक लहान चौरसाची परिमिती 9.6 आहे. चौरसाची परिमिती हे सगळे चौरस आहेत. चौरसाची परिमिती 9.6 असेल तर परिमिती काय असते 4 गुणिले बाजू. मग परिमिती 9.6 तर 4 गुणिले बाजू. बाजू किती झाली रे 1/4 करायचं 24 चौक 96 म्हणजे एक बाजू 2.4 ची झाली. तर आपल्याला आकृतीची परिमिती विचारली तर एकूण बाजूच मोजू ना आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. परत ही अर्धी आणि ही अर्धी 14. ही अर्धी 15. ही अर्धी आणि ही अर्धी 16. टोटल 16 बाजू झाल्या. परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. एक बाजू 2.4 ची आहे तर 16 बाजू कितीच्या होतील गुणिले 16
16 चौक 64, हातचे आले 6, 16 दोन्ही 32 आणि 6 38 पॉईंट दिला. म्हणजे पूर्ण आकृतीची परिमिती काय झाली 38.4. तुम्हाला फक्त गरजेचं काय होतं बाजू मोजणे आणि ह्याचं एक मोजणे, याचं आणि याचं एक मोजणे, याचं आणि याचं एक मोजणे. बघा मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 परत 14 15 16. तर एक बाजू 2.4 ची तर 16 बाजू 2.4 गुणिले 16 38.4. ऑप्शन नंबर 4. कळालं सगळ्यांना व्यवस्थित? चलो पुढे. 8400 रकमेत 200 आणि 500 किमतीच्या समान नोटा आहेत तर त्या रकमेत एकूण नोटा किती? 200 आणि 500च्या समान नोटा असतील तर आपण त्याची एकच नोट बनवू 700 ची. मग 8400 रुपये मध्ये 700 रुपयाचे किती नोटा होतील रे? 0 0 गेले 12 7 84 12 नोटा. पण मला सांगा 700 ची नोट आहे का आपली? नाही. आपल्याकडे 200च्या 12 नोटा आहेत आणि 500च्या 12 नोटा आहेत. म्हणजे 12 आणि 12 किती झाले रे? 24 नोटा झाल्या आपल्याकडे. 12 आणि 12 24 नोटा झाल्या. नीट बघायचं, 12 लिहायचं नाही. 500 आणि 200 ची एक नोट बनवली आपण 700 ची. 84 मध्ये 700च्या किती असतील? 12 नोटा असतील. पण 12 200च्या आणि 12 400च्या 12 500च्या म्हणजे एकूण किती नोटा असतील? 12 आणि 12 24 नोटा असतील. नीट काळजीपूर्वक प्रश्न वाचायचा, सिली मिस्टेक करायची नाही. ठीक आहे, पुढे जाऊ आपण आता. हे सगळं आपण प्रत्येक बॅच मध्ये जेवढे पण प्रत्येक प्रश्नपत्रिका आहेत त्या सगळ्यामध्ये असं डिटेलिंग सांगतोय की कुठं मुलं चुकू शकतात, कुठं पेपर सोडवताना गडबड होते आपल्याकडनं. 12 मीटर लांब व 9 मीटर रुंद आयताकृती जागेत 1.5 मीटर बाजूचे घनाकृती 4 खड्डे खणल्यास उरलेल्या जागेचे क्षेत्रफळ. एकूण क्षेत्रफळ किती असणार आहे? 12 गुणिले 9 108. आणि आपल्याला 1.5 मीटर बाजूचे घनाकृती 4 खड्डे खणलेत. आपल्याला फक्त जर हे आयत असेल, खड्डा खाली किती का असणार आपल्याला वरचं बघायचं आहे फक्त, बरोबर? व 4 खड्डे वरचं बघायचं म्हणजे 1.5 मीटरचं आहे, 1.5 मीटर म्हणजे 1.5चं आहे. असे 4 खणलेत. मग एकाच चौरस आकृतीचा एरिया बघू आपण किती असतो बाजूचा वर्ग? 1.5 गुणिले 1.5. पण असे किती खणलेत? 4. उरलेल्या जागेचे क्षेत्रफळ म्हणजे हे वजा करायचं याच्यातून 15 गुणिले 15 2.25 गुणिले 4 म्हणजे किती आलं? 9. हे आलं 108 मीटर स्क्वेअर आणि हे आलं 9 मीटर स्क्वेअर. आयताचं क्षेत्रफळ किती? 108 मीटर स्क्वेअर. त्याच्यातून हे खड्ड्याचं 9 मीटर स्क्वेअर आपल्याला काय केलं पाहिजे? वजा केलं पाहिजे. मग उरलेले किती असणार आहे? 108 वजा 9 बरोबर किती रे? 99 मीटर स्क्वेअर किंवा चौरस मीटर, तुम्ही काहीही म्हणू शकता. 99 चौरस मीटर. कळालं का? आपल्याला काय माहित होतं? हे 1.5 आणि 1.5 एकाचं किती असणार? 2.25. असे 4 खड्डे आहेत. मग 4 खड्ड्यांचं काय झालं? 2.25 गुणिले 4 9 मीटर स्क्वेअर. म्हणजे टोटल आयताचं 108 मीटर स्क्वेअर करून मधून 9 मीटर स्क्वेअर किंवा 108 चौरस मीटर वरून 9 चौरस मीटर वजा केलं तर किती उरते आपल्याला? 99 चौरस मीटर. ऑप्शन नंबर 2. कळालं का? ह्याला आपण म्हणतो प्रत्येक प्रश्नपत्रिकेत वेगवेगळ्या आकृत्यांवर प्रश्न आहेत. आपण प्रत्येक आकृत्याचं बघायचं आहे. त्यामुळं सगळ्याच आकृत्या तुमच्या क्लिअर होऊन जातील. पुढे पहा, तसंच काहीतरी एक आलेलं आहे. 150 सेंटीमीटर लांब 1.20 सेंटीमीटर रुंद 90 सेंटीमीटर उंची असणार इष्टिकाची ती. इष्टिकाची ती म्हणजे हे क्युबॉइड म्हणतो आपण ह्याला इंग्लिशमध्ये, क्युबॉइड. ठीक आहे, आता हे सगळ्याला मीटर करू. 1 मीटर म्हणजे 100 असते तर 1.5 होणार हे, परत 1.2 होणार आणि हे 0.9 होणार. बाहेरून रंग द्यायचा आहे म्हणजे सरफेस एरिया, पृष्ठफळ पाहिजे. मग पृष्ठफळ काय असतंय? पृष्ठफळ असतंय 2 गुणिले लांबी रुंदी अधिक रुंदी उंची अधिक लांबी आणि उंची. हे झालं पृष्ठफळ. मग 2 गुणिले पहिल्यांदा काय करणार? 1.5 गुणिले 1.2 अधिक 1.2 गुणिले 0.9 अधिक 1.5 गुणिले 0.9. जमलं? पृष्ठफळ मिळेल आपल्याला. मग काय तर ह्याच्यात 2 गुणिले ह्याचं करून घेऊ 12 25 60 सगळं साईडला लिहू वाटलं सरळ. 1.5 गुणिले 1.2 12 25 60 40 6 12 12 12 6 18 म्हणजे थोडक्यात 1.8 आलं इथं. ह्या दोन्हीचं 1.8 आलं अधिक 1.2 गुणिले 9 92 अष्टदर्शे 1.08 आलं आणि 15 35 असे 1.35 आलं. जमलं?
आता ह्यांची बेरीज करू. काय काय 1.8, 1.08 आणि 1.35. 8 आणि 5 13 हातचाला 1, 8 आणि 3 11 आणि 1 12 हातचाला 1 आणि 3 आणि 1 4, 4.23. ठीक आहे, म्हणजे 2 गुणिले 4.23. सोडवायची गरज नाही. का गरज नाही, थोड्या वेळात कळून जाईल. त्यांनी नंतर काय सांगितले, 50 रुपये चौरस मीटर दराचा रेट आहे. पेटीला बाहेरून रंग द्यायचा आहे, पेंटिंग करायचं आहे. म्हणजे हे चौरस मीटर एवढा त्याचा एरिया झाला, एवढ्याला रंग द्यायचा आहे, तर किती खर्च येईल. मग प्रत्येक चौरस मीटरचा रेट किती आहे, 50, आणि आपलं किती झालं एवढं. मग एकूण रुपीज किती लागले रे, एकूण रुपीज 2 गुणिले 4.23 गुणिले पर चौरस मीटरचा रेट किती आहे 50. 50 दुनी 100 आणि 100ला जर 4.23 न गुणलं तर 2 शून्य कट, 2 पॉईंट कट होणार. उत्तर किती आलं 423. कळालं का, मी गुणाकार करून का नाही ठेवला. 50 होतं तिथं, 50 दुनी 100ला हे गायब होतंय. म्हणजे 423 रुपये काय आला रे, खर्च आला. याला घाबरून जायचं नाही, तुम्हाला फक्त हा फॉर्म्युला माहीत पाहिजे. नंतर त्यांनी रेट दिलेला असतोय, त्या रेटनं गुणलं की होऊन जातं सगळं. कळलंय सगळ्यांना व्यवस्थित, प्रॉपर समजलं का. तर हा फॉर्म्युला रट्टा मारण्याशिवाय पर्याय नाही आहे. ठीक आहे, जास्त काय अवघड नाही. LB BH LH. ठीक आहे, 2 नका गुणलं, 2 बाजू असतात, वरचा आणि खालचा, उजवा डावा, पुढचा मागचा, म्हणून 2 गुणलं. कळालं का. ठीक आहे, तर हा एक जरासा लेंदी प्रकारचा प्रश्न आला असं आपण म्हणू शकतो. चला शेवटचा प्रश्न बघा. यानंतर आपले सगळे लेक्चर बॅचमध्ये होणारच आहेत, पण हे शेवटचा प्रश्न इथला बघा तुम्ही. खालीलपैकी सहमूळ संख्या नसलेली जोडी. सहमूळ संख्या नसलेली म्हणजे सहमूळ म्हणजे काय, ज्यांच्यात फक्त एकच कॉमन अवयव आहे. मग बघा, जेव्हा आपण बघतो 165 92, 23 चौक 92 असतंय, पण 23 आणि 4 ह्याचे आहेत का रे, नाही आहेत. म्हणजे ह्यांच्यातला कॉमन कोण आहे, एकच आहे. 140 177 एकच कॉमन आहे, 7 वगैरे नाही आहे काय कॉमन. यांच्यात बघा एकच कॉमन आहे, दुसरा काही नाही आहे. एवढं करायचं नाही आपल्याला. मेन गोष्ट काय माहिती आहे, बेरीज. 7 आणि 2 9, 9 आणि 5 14 आणि 1 15. ह्या दोघाला 3 पण भाग जातोय ना, म्हणजे यांच्यात 3 सुद्धा कॉमन आला. सहमूळ जोडी म्हणजे काय असते, ज्याचे अवयवामध्ये फक्त हाच एक कॉमन अवयव असतो, बाकी कुठलाही अवयव नसतो. पण ह्याच्यात या दोन्ही संख्यांना 3 ने भाग जातोय, म्हणजे 3 सुद्धा कॉमन अवयव असणार आहे. त्यामुळं ही काय सहमूळ जोडी नाही. ऑप्शन 4 हे याचं करेक्ट उत्तर येणार आहे. समजलं का सगळ्यांना व्यवस्थित. तर हा होता आपला शेवटचा प्रश्न. तुम्हाला अशाच पद्धतीनं टीईटीचे सगळ्या प्रश्नांचं एक्सप्लेनेशन पाहिजे असेल गणित बुद्धिमत्ताच्या, तर एज्युकल्चर हे ॲप डाउनलोड करा. शिक्षक भरती सेक्शनमध्ये तिथं टीईटी एक्झाम 2026 असं तुम्हाला दिसेल. त्याच्यात पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 फोल्डर दिसतील. ठीक आहे, दोन्हीमध्ये मिळून जवळजवळ 19 ते 20 प्रश्नपत्रिका आहेत. गणिताच्या PYQ बॅचसाठी हे सगळ्यात बेस्ट सोल्युशन आहे. तुम्ही या नंबरवर कॉल करून अजून डिटेल माहिती मला विचारू शकता. हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ह्याच्यावर तुम्ही अपडेट राहू शकता. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीचा कंटेंट तुम्हाला नेहमी मिळत राहील. आत्तापुरता आपण इथंच थांबतोय. थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट. तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींपर्यंत हे लेक्चर पोहोचवायचं आहे, जे लोक शिक्षक भरतीचा अभ्यास करतायत त्यांच्यापर्यंत. आता आपण इथंच थांबू. थँक्यू सो मच.